साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। परिवहन व्यवस्थापक म्हणून पदभार घेताना अशोक मल्लाव यांनी 4 महिन्यांपैकी कर्मचाऱ्यांचं 2 महिन्याचं थकीत वेतन महानगरपालिकेने द्यावे, त्यापुढे उत्पन्न वाढवून स्वबळावर परिवहन उपक्रम चालवू असा शब्द दिला होता। मात्र मल्लाव यांनी दिलेला शब्द पाळला नाही। परिवहन उपक्रमाचे उत्पन्न तर वाढलेच नाही, त्या उलट वेतनदारांसाठी महानगरपालिकेला भुर्दंड बसत आहे। त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा आढावा घेऊन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊ असे स्पष्टीकरण महानगरपालिकेचे सभागृह नेते संजय कोळी यांनी सांगितले। परिवहन व्यवस्थापकाचा पदभार घेतल्यानंतर विस्कळीत झालेल्या परिवहन उपक्रमाचा कार्यभार रुळावर आणण्याचा शब्द मल्लाव यांनी दिला होता। मात्र ते यामध्ये सपशेल अपयशी ठरले। मनुष्यबळावर परिवहन उपक्रम चालवून ते उत्पन्न वाढवतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही। परिवहन विभागात आवश्यकता नसताना देखील मल्लाव यांनी कर्मचारी भरती केली। त्यामुळे अशोक मल्लाव यांच्या कार्यकाळात परिवहन उपक्रमाची स्थिती ही सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, ही गंभीर बाब आहे। त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी नगरसेवक यांच्या समक्ष परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेऊन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली आहे। परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या कामकाजाबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। मल्लाव यांच्याबद्दल महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी यांच्यासह संपूर्ण परिवहन कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। हीच नाराजी मल्लाव यांच्या भविष्यात भोवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। परिवहन व्यवस्थापक मल्लाव यांच्या संदर्भात गेल्या 8 महिन्यापासून त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून सोलापूर महापालिका परिवहन विभागामध्ये रुजू झालेले आहे। रुजू होत असताना सगळ्या पदाधिकारी, महापौर, विरोधी पक्षनेते आणि सगळे गटनेते यांच्या समोर सांगितलं होतं की ज्यावेळी परिवहनची जी दबघाई या ठिकाणी झाली होती त्यावेळी माननीय मल्लाव साहेबांनी आम्हाला 2 महिन्याची पगार द्या आणि त्यानंतर जो पगार आहे ते आमच्या उत्पन्न वाढवून त्या ठिकाणी आम्ही पगार देण्याचं त्या ठिकाणी वचन दिलेलं होतं। परंतु आज तागायतपर्यंत माननीय मल्लाव साहेबांनी त्या ठिकाणी कुठलेही जे नियम दिलते त्या नियमाप्रमाणे वागलेले नाही। ते एकंदरीत गेल्या 4 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेने ह्या ठिकाणी पगार देण्यासाठी अनुदान म्हणून आम्ही देत आहोत आणि जेव्हा व्यवस्थापकाने आपल्या उत्पन्न वाढवून पगार करायला पाहिजे होतं ते आजपर्यंत केलेलं नाही। म्हणून मल्लाव साहेबांचं आता आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा आढावा घेऊन त्यांचा योग्य ते निर्णय आम्ही त्या ठिकाणी